जय श्रीराम मित्रांनो. तर आज आलोय दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. सगळेजण पुलावर बसलेले असते नाही का, मग मी पण बसलो थोड्या वेळ आणि थोड्या वेळ बसलो आणि निघलो. मग झेंडा भागातला मस्त फडकतोय नाही का. या नदीचं जर पाणी इग्नोर केलं ना तर ह्यो एकदम मस्त आहे इथला नाही का. कारण पाणी थोडं जास्त डेंजर आहे. थोडं पुढं आलं कॉफी घेतली म्हणलं थोडंसं फ्रेश होईल नाही का. फ्रेश तर नाही झालं पण सगळं तोंड पडलं. असं कॉफीला इग्नोर करून चला पुढं आता आलो मंदिराच्या जवळ. म्हटलं होतं वीकडे म्हणल्यावर गर्दी नाही राहायची, पण काही इथं गर्दी नाही असं होतच नाही हो. गर्दीमुळं बाहेरूनच बाप्पाचं दर्शन घेतलं नाही का, आतमध्ये नाही गेलो. आता कसं गणेशोत्सव जवळ येतोय त्याच्यामुळे ना आतमध्ये मूर्तीला कलर वगैरे देण्याचं काम चालू होतं, त्यामुळे नीट मूर्ती दिसली नाही राव बाहेरून. अरे गर्दी पहा ना बाई, कसली गर्दी. पुण्यातल्या गर्दीचा विषयच खोले बाई. आणि इकडे पुढं पहा गणेशोत्सवाचा देखावा तयार करण्याचं काम चालू आहे नाही का दगडूशेठ गणपतीचा. गणेशोत्सवात गणपती मेन मंदिरात नाही तर इथं बसतो. हे लोक सगळे गणेशोत्सवाच्या तयारीसाठी चाललेले शॉपिंगला नाही का, त्यामुळे एवढी गर्दी.